प्रास्ताविकानंतर संपादक बाळासाहेब बडवे यांचा बोध रामकथेचा या ग्रंथाच्या अभिवाचनाला आपण सुरुवात करूया। श्री वाल्मिकी रामायणाला आणि प्रभू रामचंद्राच्या चरित्राला श्रवण करण्यापूर्वी, भाष्य करण्यापूर्वी भारतीय संस्कृती, तत्वज्ञान व प्राचीन परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे। प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाता, राजा दशरथ, त्यांच्या राण्या यांच्यावर या भारतीय संस्कृतीचा, तत्वज्ञानाचा, संस्काराचा फार मोठा परिणाम दिसतो। क्षत्रिय कुलवंशीय प्रभू रामचंद्रावर जी संकटे आली, प्रापंचिक जटिल समस्या निर्माण झाल्या, पुरुषार्थाची परिसीमा करून दाखवली, या सर्व परिस्थितीतून प्रभू राम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रगट झाले। हे या देशाच्या इतिहासाने, पुराण कथेने व आजही वास्तूंचे अवशेष जे जिवंत उभे आहेत त्यांनी सिद्ध केले आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पाईक, वेदांतपर विषयाचे आध्यात्मिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक तथा भीष्माचार्य, साधुवृत्तीचे उपासक, वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री निवृत्ती महाराज बाबा वक्ते यांनी या प्रासादिक रामायणावर जे 2 भाग अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे ते ग्रंथ मराठी सारस्वताच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा केलेल्या जणू मूर्तीच आहेत। श्री रामायण ग्रंथावर देशातील बुद्धिमत्तेची बिराजदारी आमच्या बापजाद्यांची ठेव आहे अशी घमेंड मारणाऱ्या उच्चशिक्षितांनी रामायणावर केलेल्या सुमारे 383 आरोपांचा अक्षरशः चुराडा करून त्यांच्या हिंदू धर्मद्वेषाचे वाभाडे काढले आहेत। संपूर्ण भारतात धर्मावर आघात करणाऱ्यांवर सप्रमाण उत्तरे देऊन धर्मरक्षणासाठी निघालेला दुसरा धर्मयोद्धा सापडणार नाही। वयाच्या 92व्या वर्षी लिहिलेले हे ग्रंथ वैकुंठवासी बाबांच्या धार्मिक उपासनेचे प्रतिबिंब वाटतंय। वडिलोपार्जित जोपासलेली धर्मभावना आणि श्रीमद भागवत ग्रंथाचे चिंतन करून उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर परदेशस्थ भारतीयांना मंत्रमुग्ध करणारे कर्मठ संन्यासी, धर्मजागृतीचा नंदादीप त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत वर्षानुवर्षे तेवत ठेवला। संन्यस्त वृत्तीचा एक आदर्श प्रस्थापित केला। संन्यासी कसा असावा याचा मापदंड समाजासमोर ठेवला। पूज्य शंकराचार्यांच्या विचारांची, तत्वज्ञानाची बैठक संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी दाखवलेल्या भक्ती परंपरेचे जागरण करून त्याचा प्रसार व प्रचार केला। ते वेदांत शास्त्राचे उपासक साक्षात वेदमूर्ती स्वामी गोविंददेव गिरीजी अर्थात आचार्य किशोरजी व्यास यांनी रामायणावर जे चिंतन केले आणि त्यांचे स्वागत सह्याद्री सातपुड्याच्या खोऱ्यात भीमा, गोदावरी, इंद्रायणी, तापी, मुळा, मुठा प्रवराच्या 2ही तीरांच्या विस्तारलेल्या काठावर प्रचंड प्रमाणावर झाले। ते त्या रामायण ग्रंथाच्या एक नम्र वाचक म्हणून मला सांगण्याचे भाग्य लाभले ते शब्दातीत आहे। हे दोन्ही भाष्यकर्ते प्रभावी तर आहेतच, शिवाय ते अनुकरणीय आहेत। म्हणून या 2 महात्म्यांच्या चिंतनाचा फक्त मागोवा आस्मादिकांनी या रामायण कथेच्या रूपाने प्रयत्न केलेला आहे। हिंदू संस्कृती आणि सनातन वैदिक धर्म अजरामर आहे। देशस्थ आणि परदेशस्थ बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी आमच्या धर्मावर व धर्मग्रंथावर अनेक आक्षेप घेतले। आद्य शंकराचार्यांच्या काळापासून ते काल परवाच्या समाजवादाचा बुरखा पांघरलेल्या धर्मद्वेषी महाभागाने वर्षानुवर्षे धर्मावर टीका केली, पण धर्मतत्वज्ञानावर अक्षण्य निष्ठा असणाऱ्या कोट्यावधी जनतेने ही टीका पायदळीत उडवली व धर्म अधिष्ठान जिवंत ठेवले। इतकेच नव्हे तर धर्म ही जीवन प्रेरणा समजली। 12व्या शतकापासून महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय झाला। संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेवराय, संत गोरा कुंभार,
संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत सजन कसाई, संत सेना महाराज, संत निळोबाराय, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत दामाजी या संत मांदियाळींची भक्तिरसाची अद्भुत स्नान महाराष्ट्राला त्यांनी घातले. उत्तरेत कबीर, सूरदास, तुलसीदास, तर दक्षिणेस पुरंदरदास आदी संतांनी भक्तीचे पांघरूण समाजावर घातले. याचे जबरदस्त उबदारपण, श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती स्थापन झाले. हा संत विचार व धर्म आमची जीवन प्रणाली बनली आहे. संपूर्ण जगात प्राचीन काळापासून आर्याची संस्कृती अस्तित्वात होती. आर्य हे खैबर खिंडीतून भारतात आले हे पाश्चात्य इतिहासकारांनी व्यक्त केलेले मत पूर्णपणे चुकीचे आहे. संपूर्ण जगात प्राचीन काळापासून आर्याची वैदिक संस्कृती अस्तित्वात होती. आर्य हे खैबर खिंडीतून भारतात आले हे पाश्चात्य इतिहासकाराने व्यक्त केलेले मत पूर्णपणे चुकीचे असून संपूर्ण विश्वात आर्य संस्कृती प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, तशी ती भारतातही होती. आर्य हा शब्द वंशवाचक नाही हे अनेकांनी मान्य केले आहे. सर्व आर्य म्हणजे सुसंस्कृत मानव हे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनी अनेक ग्रंथाच्या आधारे स्पष्ट केले आहे. काही युरोपियन पंडित तसेच इंग्रजांशी संबंध प्रस्थापित व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणाऱ्यांनी आर्य हा शब्द वंशवाचक आहे असे मत पसरवले आहे. पूर्वी आमच्या ऋषीमुनींचे वास्तव्य भारताव्यतिरिक्त अन्यत्र होते असा वेदामध्ये उल्लेख आढळतो. शुक्राचार्याचे वास्तव्य बळीराजाच्या शासन काळात मिश्र देश इजिप्तमध्ये होते. अगस्ती ऋषींचे वास्तव्य दक्षिण भारतात होते. वशिष्ठांचे वास्तव्य आसाममध्ये होते. कश्यपाचे वास्तव्य कॉस्पियन समुद्र किनाऱ्यावर होते. मायासुराचे वास्तव्य माया नगरी अमेरिकेत होते. या भागात या ऋषीमुनींनी तत्कालीन समाजावर संस्कारच केले, त्यागमय जीवनाचे मार्गदर्शनच केले. पुढे हे संस्कार लोप पावत गेले आणि आर्य संस्कृती नष्ट झाली. पण आज फक्त भारतात ही संस्कृती चैतन्यमय वातावरणात वावरताना दिसते. याचा संदर्भ वैश्विक हिंदू संस्कृती पान नंबर 7 वर आपल्याला पाहावयास मिळतो. जय श्रीराम.